भरपूर वेळा आज एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व का इतिहासाचं पहिलं पान जर ओपन केलं बोरिवली एक्सरचं तर त्याच्यामध्ये सन्माननीय मुकेश भंडारी दादांचं नाव तुम्हाला 100% दिसणार. हे इतिहासाचं पहिल्या पुस्तकाचं नाव आहे आणि त्यांचं स्वागत सन्माननीय आयोजक नंदू दादा आज तिकडे करत आहात. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्यानंतर ज्यांची तुम्ही बॅटिंग बघितली जेव्हा उद्घाटन झालं गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आहे शॉर्ट ऑफ लेन चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते डीप आयडी स्लॉंग ऑनला कलेक्ट करतायत. मित्रांनो आज खान बंधू चे निकटवर्तीय एक जबरदस्त पर्सनॅलिटी सन्माननीय दिवाकर म्हात्रे दादांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या खांद्यावर ही मायेची उबदार शॉल जोरदार टाळ्या वाजवायचेत. आणखीन एक इतिहासाच्या पानाचं सोनेरी अक्षराचं नाव म्हणजे सन्माननीय दिवाकर म्हात्रे सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन दादा वेलकम वेलकम सुस्वागतम स्वागत आहे तुमचं. गुड बॉल अतिशय चांगला चेंडू वरुण म्हात्रे ला तुम्ही बघत आहात. त्यानंतर सन्माननीय प्रमोद पाटील दादा आणखीन एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्यांच्या खांद्यावर सुद्धा ही मानाची उबदार शॉल सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण सन्मान चिन्ह देऊन आम्ही इथे दादांचं स्वागत आयोजन कमिटीच्या वतीनं वेलकम वेलकम सुस्वागतम दादा गुड मॉर्निंग. त्यानंतर सन्माननीय आनंद पाटील आणखीन एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व शॉल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आनंद पाटील दादा क्रिकेटचे चाहते म्हणून कुठेही असून दे दादा नेहमी उपस्थित असतात मॅच बघण्यासाठी. वेलकम दादा. बघा सत्कार समारंभ तर 2 दिवस चालूच राहणार आहे. षटक संपल्यानंतर आपण आणखीन उर्वरित मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. फलंदाज तिकडे बाद झालाय बघा लक्षात ठेवा 2 झेंडे तुम्ही बघताय तिथे 2 डावा डिक्लेअर आहेत बाकी सर्व चौकार आणि षटकार आहेत. धावसंख्या झाले ती म्हणजे 8. कोण विसरेल इतिहासामधला असा एक मावळा ज्यांनी 8 तासामधून दिल्लीवरून पुण्याला आपला घोडा आणला. यस सर गाडी काय गाडीची काच मला वाटतं डोळ्यासमोर येते. धावसंख्या ती म्हणजे 8. संताजी घोरपडे मावळ्यांची मला आठवण झाली. दिल्लीवरून पुण्याला 8 तासामध्ये घोडा आणणं इतकं सोपं काम नव्हतं. एकाच टेस्ट मॅच मध्ये डोंबिवलीकर अजिंक्य राहणे यांनी 8 कॅच स्लीप मध्ये पकडल्या होत्या. तोच आकडा इकडे येतो म्हणजे 8 बघायचा आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 8. आता कोणाची छाती होईल ताट कोण लावेल कोणाची वाट. बघा काही गाडींच्या ज्या काचा आहेत त्या समोर येत आहेत त्या थोडंसं वळून घ्या. दशरथ पाटील सर काहीतरी नंदूभाऊंची चर्चा करतायत. मित्रांनो एक्सलंट समालोचक आहेत विनोदी समालोचक आहेत. जर कोणी आयुष्यात जर कोण हसलं नसेल ना तर आज इकडे सर्वजण तुम्ही पोट धरून असाल. वरुण म्हात्रे पुन्हा एकदा कृष्णा सातपुते स्टाईल मध्ये बघायचा डिस्टल लेग मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगला प्रयत्न केला होता. मी सांगितलं ना जॉन्टी रोस्टने काय सांगितलंय गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा तुम्ही 2 ते 3 स्टेप पुढे आले पाहिजे होते. अप्रतिम एक्सलंट शॉट सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये हा बघितला आणि या 3 धावेने धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 11. कुमार संगकारा टेस्ट क्रिकेट मध्ये 11 द्विशतक कुमार संगकाराच्या नावावर आहेत. सन्मान्य दिलीपजी पाटील यांना विनंती करतोय अफगाणिस्तान संघाच्या नावावर ओडीआय क्रिकेट मध्ये 11 वेळा 300 धावांचा इतिहास आहे. सॉरी 2 धावा काढल्या होत्या त्याच्यामुळे धावसंख्या आहे 10. सचिन तेंडुलकर सरांच्या 3 अक्षर पहिले जर तुम्ही बघितली तर उल्लेख आहे 10. जर्सी क्रमांक 10 धावसंख्या झाली ती म्हणजे 10. मान्यवर चा आगमन इकडे झालेलं आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. आता मात्र धावसंख्या पुढे सरकते
ती म्हणजे 11. षटक संपते दुसरं. 5.50च्या सरासरीने धावसंख्या ती म्हणजे 11. 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना नायरा 11. तर वरुण म्हात्रे आपल्या षटकामध्ये जर बघितलं तर फक्त 5 धावा इकडे दिलेल्या आहेत. शनिवारचा दिवस आहे, सुरुवात उद्घाटन असल्यामुळे थोडस उशिरा होते. पहिली मॅच लाईव्ह जेंटलमॅन तुम्ही बघतायत. नायरा 11 आणि परी 11 3005 11 या दोन संघांमध्ये टॉस जिंकला. परी 11 ने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं ते म्हणजे नायरा 11 या संघाला 2 षटकं टाकून झालेली आहेत. धावसंख्या ती म्हणजे 3 गडी बाद 11 धावा. 4 षटकांचा सामना. 24 मिनिटं तुमच्याकडे आहेत. चला आतापर्यंत 13 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. अजून 2 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचं आहे 24 मिनिटाचा, कारण 11 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. जितेश पाटीलला तुम्ही बघतायत गोलंदाज. पहिला चेंडू आहे, आडवा पट्टा सक्सेसफुल इकडे होतोय. म्हणतात ना सिंधुदुर्गचा कट्टा, वेंगुर्ल्याचा गोपाळ भट्टा, बाहुबलीचा कटप्पा आणि फलंदाजाचा आडवा पट्टा सक्सेसफुल इकडे होताना बघितलं आपण. धावा पुढे सरकतायत ते म्हणजे 13 धावा. मित्रांनो 13 आकडा आलाय. पाणीपुरी विकणारा यशस्वी जयस्वाल IPL मध्ये 13 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या यशस्वी जयस्वालने. तोच आकडा इकडे येतोय. पुढचा चेंडू आहे, फ्लाइटेड डिलिव्हरी, फुल टॉस चेंडू कव्हरच्या खेळाडूच्या भरून. हा स्टोक्स खेळताना तुम्ही बघता डीप कव्हरला तिकडे चेंडू जातोय. गाडी सुटली होती, कॉल दिला, यू वेट म्हणून सांगितलं. सन्मान्य देवेंद्र ठाकूर यांना विनंती आहे, प्लीज जर तुम्ही व्यासपीठावर या, नम्र विनंती आहे. धावसंख्या ती म्हणजे 14. सचिन सरांनी आपल्या आयुष्यामध्ये वयाच्या 14व्या वर्षी शालेय क्रिकेटमध्ये सगळ्यात प्रथम 100 धावा केल्या होत्या आणि ती बॅट त्यांना अनिल गुरव सरांनी दिली होती. त्या आकड्यावरून मला सचिन सरांची थोडीशी आठवण झाली त्यांच्या शालेय जीवनाची. पुढचा चेंडू आहे, हा चेंज ऑफ पेस बघितला, हलक्या हाताने फक्त स्लाइस केलं शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. स्वतः यष्टिरक्षक तिकडे गेले. सुनील पाटील कृपया कुठे असतील त्यांना सुद्धा विनंती आहे व्यासपीठावर या. सन्माननीय सुनील पाटील, अंपायर थोडासा इशारा. तर म्हणतात ना आयुष्यातलं पहिलं प्रेम, पहिला चौकार, पहिला षटकार, पहिली विकेट, या सगळ्या गोष्टी माणूस लक्षात ठेवतो. मात्र या स्पर्धेचा पहिला ब्रँडेड चौकार मिळाला आणि या चौकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 19. अभिमान वाटला पाहिजे प्रत्येकाला. 19 फेब्रुवारी 1630 आई शिवाई देवीच्या कृपेनं आई जिजाऊंचा एक नवस पूर्ण झाला आणि त्या देवीच्या कृपेने छत्रपती शिवाजी महाराजांना नाव पडलं शिवाजी. 19 फेब्रुवारी, कारण धावसंख्या ती म्हणजे 19. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि या गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघत आहात जितेश पाटीलला 19 धावा आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. प्रथम फलंदाजी करताना नायरा 11, यानंतर LNCC आणि AK11 दोन्ही कॅप्टननी एक इनिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा आडवा पट्टा स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स. क्या बात आहे, सणसणीत दणदणीत. आणखीन एक इकडे येतोय एक्सन प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड चौकार. आकडा आलाय तो म्हणजे 23. मुलतान का सुलतान वीरेंद्र सहवाग टेस्ट क्रिकेटमध्ये 23 शतक
आणि धावसंख्या ती म्हणजे 23. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. हा शेवटचा चेंडू आहे. जितेश पाटील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू बघायचा आहे. प्रोटेक्शन आहे आणि आता मी ती चूक करणार नाही. सूर्यांच्या किरणासमोर येऊन कॅच पकडणं इतकं सोपं काम नाही. राणा शेवटची 6 मिनिटं बाकी आहेत हे षटक शेवटचं षटक कंप्लीट करण्यासाठी. चौथं षटक प्रगतीपथावर. यानंतर शेवटचं षटक 6 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. सौरव पवार. आता मात्र सौरव पवारची लाईन बघा. लॉंग स्टॉप रिझन मधून हा येतोय नशीबवान चौकार. व्हाईट प्लस 4 धावा, तब्बल 5 धावा बोनस मध्ये इकडे मिळत आहेत. म्हणून सांगतो ना का यष्टीरक्षक तुमचा विजयाचा शिल्पकार का असतो. एक तर जवळ उभा नाही, इतक्या लांब उभा असताना सुद्धा चेंडू सापडला नाही. या 5 धावा बोनस स्वरूपामध्ये थोडस दॅट्स अ टर्निंग पॉइंट दिस मॅच. या 5 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 28. मित्रांनो पहिला वर्ल्ड कप मारला 1983 ला, दुसरा मारला 2011 ला. दुसरा मारण्यासाठी 28 वर्ष वाट बघावी लागली इंडियन टीमला. शॉट ऑफ लेन फुल केलाय हिटमॅन स्टाईल मध्ये. स्क्वेअर लेगच्या वरून पडदा फाड षटकार. या सेक्शन रिप्लाय मध्ये तुम्ही बघू शकता का हिटमॅन मुंबईचा राजा रोहित शर्मा स्टाईल मध्ये शॉट ऑफ लेन चेंडू होता. पुल केला स्क्वेअर लेग मध्ये. पडदा होता, पडद्याला टच तिकडे झाला. 6 धावा तिकडे मिळाल्या आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली. सुनील मनोहर गावस्कर ओरिजिनल गाव उभा दांडा वेंगुर्ला. 34 शतक टेस्ट क्रिकेट मधील, कारण धावसंख्या ती म्हणजे 34. मयूर पाटील इज ऑन फायर म्हणायला हरकत नाही. फुल्लर लेन चेंडू होता. डीप अडीच लॉंगनला सर्कलच्या बाहेर एक खेळाडू तुम्ही बघताय. थोडीशी चूक केली, चुकीला माफी नाही. 2 धावा तिथे बघून पळून काढतायत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 36. 1975 चा तो पहिला वर्ल्ड कप. 7 जूनची ती पहिली मॅच इंडिया वर्सेस इंग्लंड. सुनील गावस्कर सरांनी 174 चेंडू खेळले आणि धावा बनवल्या फक्त 36. खूप चर्चा झाली होती गावस्कर सरांबद्दल. तोच आकडा इकडे येतोय तो म्हणजे 36. NXT लाईव्ह बघत आहात तुम्ही. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला बघायचा आहे. दीप थोडा लॉंग ऑनला तिकडे चेंडू कलेक्ट करतायत. 2 दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 38. जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम हे बांधण्यासाठी मित्रांनो 38 महिने लागले होते. कॉन्ट्रॅक्ट होतं 2 वर्षाचं. 2 वर्ष जास्त लागली आणि तोच आकडा इकडे येतोय तो म्हणजे 38. चेंज ऑफ पेस आहे. चांगला चेंडू होता. हलक्या हाताने फक्त ऑन साईडला खेळून काढतायत सर्कलच्या बाहेर. एक खेळाडू तुम्ही बघताय प्रोटेक्शन तिकडे आलं. सिंगल्स मिळाली आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 39. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंजमाम उल हक हा 39 वेळा पायचीत आउट झालेला आहे. तोच आकडा इकडे येतोय. दोन्ही फलंदाज काहीतरी चर्चा करतायत, मीटिंग करतायत. अब होगा चर्चा तो शाम को होगा बडा खर्चा.
दोन बॅटर्स बघूया काहीतरी वेगळा प्लॅन असेल. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. पवारला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर. 5 ते 6 बॉलांचा रनअप मुंबई इंडियन्सकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेन चेंडू होता. मिड डाऊन वरून जातोय डीप लॉंग ऑनला. कलेक्ट करतायत. सिंगल्स मिळणार मित्रांनो. 40 आकडा आला. छावा चित्रपटाची आठवण झाली मला मित्रांनो. मात्र हा इतिहास मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण हा इतिहास सांगताना अंगावर काटा तर येईलच, मात्र डोळ्यातून पाणी सुद्धा येईल. औरंगजेबाने 40 दिवस नजरकैदेमध्ये शंभू राजांना ठेवलं होतं आणि त्याचा दुसरा दिवस होता गुढी पाडवा. आता मात्र बघा लाईन आणि लेन तिकडे व्यवस्थित नाही, कारण जेव्हा तुम्ही स्विंग गोलंदाजी करताना तेव्हा सगळ्यात प्रथम आहे तुमचा टप्पा, तो चांगला पाहिजे असं कोणी सांगितलेलं आहे. असं स्विंगचे सुलतान इंडियन टीमचे इरापाली प्रसन्ना यांनी सांगितलेलं आहे. चेंडू वाईट गेलाय. धावसंख्या ती म्हणजे 41. यस, पुन्हा एकदा बघायचं आहे सिंगल्स मिळणार, कारण प्रोटेक्शन तिकडे आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 42. मुंबई संघाची मला आठवण झाली. 42 वेळा रणजीपद आपल्या नावावर करणारा मुंबईचा संघ यावर्षी सेमीफायनल मध्ये विदर्भने आपला वचपा काढला आणि मुंबई संघाला हरवलं. नाहीतर संधी होती 43वी, मात्र 42 वेळा रणजीपद मुंबई संघाकडे आहे. नंतर दॅट्स अ ग्रेट अंपायर, आमचे मास्तर, आमचे सर, तर त्यांच्या आगमनीकडे होते. बघा पाण्याची सुविधा पाहिजे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा पाहिजे, आतमध्ये सुद्धा पाहिजे. आयोजकांना विनंती आहे पाण्याच्या बाटल्यांचा जो बॉक्स एक कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा आणि आयोजकांना विनंती आहे आपले 2 खेळाडू पाणी नेण्यासाठी आतमध्ये पाठवायचं आहे. शरीरामध्ये 70% पाणी आणि 30% रक्त असतं मित्रांनो. म्हणजे पाणी जास्तीत जास्त पिलं पाहिजे, पण आयुष्यामध्ये पाणी उभं राहून कधी पिऊ नका, खाली बसून प्या. एक मोफत सल्ला मी तुम्हाला नक्की देईन. 4 षटके इकडे संपतायत. लेडीज अँड जेंटलमेन, पहिली मॅच नायरा 11 आणि परी 11 3005 या संघामध्ये तुम्ही बघतायत. ज्या वेळेला सेकंड इनिंगला नक्कीच सुरुवात होईल त्यावेळेला महाराष्ट्र, हिंदुस्थान, कोकण, तुर्बे, वाशी, पनवेल, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा ज्यांनी आपल्या विनोदी आवाजाने विनोदी भाषेने गाजवला असे आमचे सर दशरथ पाटील सर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये इकडे बसलेले आहेत. सेकंड इनिंग मध्ये नक्कीच त्यांचा विनोदी गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार. धन्यवाद. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 42. गडी बाद इकडे जवळजवळ झालेल्या ते म्हणजे 4. आता मात्र बघायचं आहे मला वाटतं चेतन पाटीलला तुम्ही गोलंदाजी मार्कवर बघता. चेतनला अनुभव जास्त आहे. मस्त हिरवेगार मँग्रोव्स तुम्ही बघतायत. ऑन साईडला समोर तुम्ही आगर बघतायत, गगनचुंबी इमारती बघतायत, इलेक्ट्रिक टॉवर बघतायत, चांगलं ग्राउंड बघतायत. मागच्या साईडला एकसरचा गाव आहे, शक्तीपीठ आहेत. 42 धावा. थोडासा अडथळा येतोय चेतनला. अशोक राऊत जी, विशाल नाईक जी, विरल नायन यांचं आगमन इकडे झालेलं आहे. आमच्या टीमचे मास्तर आहेत. यस, जरासा पाणी अवेलेबल करा. क्या बात आहे. बॅकफूट पंच मात्र डी झोन आहे. फक्त मिळणार 2 धावा. वीरेंद्र सेहवागची मला आठवण करून दिली, कारण त्यांचा जो बॅकफूट पंच होता ना अप्रतिम, एक्सलंट इकडे होता. महेंद्रसिंग धोनीने सुद्धा खूप स्तुती केली का त्याच्यासारखा ओपनर मी माझ्या आयुष्यामध्ये बघितला नाही. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 44. मित्रांनो, क्रिकेट कुठून सुरुवात झालं? इंग्लंड वरून सुरुवात झालं आणि त्या इंग्लंडच्या टीमला वर्ल्ड कप मारण्यासाठी 44 वर्ष वाट बघावी लागली, कारण धावसंख्या ती म्हणजे 44. पाटील तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर. 44 धावसंख्या, 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना नायरा 11. चला, एक इनिंग झाल्यानंतर मी टॉस बॉक्स मध्ये वळणार आहे. 5 स्टार आणि नाही LNCC आणि AK11. हवेमध्ये चेंडू आहे. बघायचा, चूक करणार नाही. सूर्याची किरण डोळ्यावर आहेत. डायरेक्ट हिट करायचा होता लगोडी स्टाईल मध्ये, मात्र तब्बल 2 धावा.
इकडे मिळत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 46. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा खेळाडू ज्यांनी क्रॉस मैदानावर बोलून घड्याळाची कास फोडली होती. संपूर्ण जगामधल्या सगळ्यात कमी वयामध्ये कॅप्टनशिप ज्यांनी केली होती असा तो एक खेळाडू जो 46 टेस्ट मॅच खेळला इंडियन टीमसाठी. खानो के खान मनसूर अली खान पतोडी. डाव्या हाताने पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा बघायचा आहे. डीप लॉंग ऑनला तिकडे चेंडू जातोय. सिंगल साठी कॉल देतील का? दुसऱ्या धावेसाठी गाडी पुढे सरकली. चुकीला माफी नाही. अगोदरच सांगितलं सगळं काही व्यवस्थित चालू होतं. कॉल द्यायला पाहिजे होता. फलंदाज तिकडे बाद. धीरज फटके तिकडे बाद होत आहेत. यानंतरचा सामना LNCC आणि AK11 दोन्ही कॅप्टन्सनी मला भेटायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तिथे थोडीशी चर्चा होईल. टॉस उडवला जाईल. नंतर समजेल का या टॉसचा असली बॉस कोण असणार. पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. चला स्ट्राइकला पाटील आहे. गोलंदाज पाटील आहे. पाटीलों के पाटील कौन होगा कातिल. डाव्या हाताने पुढचा चेंडू पाटील साठी. क्या बात आहे. एक्स्ट्रा बाउन्स बघा. ही परफ्यूम डिलिव्हरी. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परफ्यूम डिलिव्हरी कधी सुरुवात झाली. गोलंदाज होते जोएल गार्नर. क्लाइव्ह लॉइड स्लीपला उभे होते आणि फलंदाज होता सुनील मनोहर गावस्कर. काय किस्सा घडला आणि परफ्यूम डिलिव्हरीला सुरुवात कशी झाली येणाऱ्या वेळेमध्ये नक्की मी तुम्हाला सांगेन मित्रांनो. तत्पूर्वी पाटलांकडे आपण तिकडे वळतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करतात. ऍक्शन चांगली आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी चांगली आहे. बघायचं आहे लाईन आणि लेंथ सुद्धा चांगली आहे. आता मात्र फुल पिच डिलिव्हरी आहे. बघायचं आहे मिडअपच्या खेळाडूच्या वरून हा चेंडू जातोय डीप लॉंग ऑफला. 4 धावेसाठी अंपायरचा तिकडे इशारा येतोय आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 51. विराट कोहली वन डे क्रिकेटचा बादशाह 51 शतक ODI क्रिकेटमध्ये आहे. आता जे शतक हुकलं ते केलं असतं तर ते 52 झालं असतं. मात्र ते झालं नाही. कुठेतरी चुका झाल्या आणि 51 शतक आपल्या नावावर करून आज सचिन रमेश तेंडुलकर सरांचा रेकॉर्ड ब्रेक करून टाकला. षटक संपते. इकडे 5 धावसंख्या आहे ती म्हणजे 51. आता 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी परी 11 या संघाला धावा करायच्या आहेत. 52 52 धावा करतायत. कुठेही जाऊ नका. अशीच धमाल धमाल पाहत राहा. तुम्ही बघतायत एक्सर प्रीमियर लीग. चला LNCC कॅप्टन अँड AK11 कॅप्टन मे आय इन्व्हाइट प्लीज कम टॉस बॉक्स. चला मित्रांनो आता कॉम्बॉक्स मध्ये थोडस चेंज होतोय. सगळ्यांना हसवणारा असा समालोचक आमच्या हिंदुस्थानाची शान दशरथ पाटील सर आता कॉम्बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन होतील. आवाज ऐकूया सन्माननीय दशरथ पाटील सर. चला 2 कॅप्टन LNCC आणि AK11 टॉस बॉक्स मध्ये या. एक माईक अजून करा. हर चेक.
सन्माननीय दिलीप पाटील दादा आज व्यासपीठावर इकडे आहेत. तर दिलीप पाटील दादांचं स्वागत. सन्माननीय नंदू दादा, दादा वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, मनापासून इकडे स्वागत आहे. मी सन्माननीय दिलीप पाटील दादांना विनंती करतोय, टॉस बॉक्स मध्ये आर्थिक मदत आल्याबद्दल धन्यवाद. चला, मे आय इन्व्हाइट टू कॅप्टन्स. पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर आपण इकडे वळूया. सुजित पाटील, सुनील पाटील दादांचं इकडे स्वागत केलं जात आहे. सन्माननीय नंदुबाई तिकडे आहेत. वेलकम दादा. चला, दोन्ही कॅप्टन्स इकडे अवेलेबल आहेत. चला, LNCC आणि AK11 टू कॅप्टन अवेलेबल दिस टॉस बॉक्स. आमचे दोन्ही मान्यवर इकडे येत आहेत. तर सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे यांना देखील सन्मानित करावे स्पर्धेच्या माध्यमातून. तर आवाज आहे जरा डीजे ऑपरेटर, तर आवाज सोड जरा. चला, AK11 आणि LNCC वॉज द कॉल. पहिला बघून घ्या. एका साईडला बॅट आहे, एका साईडला बॉल आहे. येस, LNCC कॅप्टन वॉज द कॉल. तुम्ही बोलताय. चला, AK11 कॅप्टन वॉज द कॉल. कॉंग्रॅच्युलेशन्स यू ऑन द टॉस. व्हॉट यू डिसाइड अँड व्हॉट्स द रिझन? बॉलिंग घेऊ आम्ही. यस, सगळ्यात प्रथम तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं. एक्झॅक्टली कारण काय? त्यांना कमी रनामध्ये आम्ही टार्गेट करू की आज या पिच बद्दल, या मैदानाबद्दल काय वाटतंय? मॅच तर चांगली ऑर्गनाईज झाली आहे आणि एक्सर प्रीमियर लीग तर खूप चांगला वाटतंय खेळण्याबद्दल. केव्हा ते कारण जर बघितलं तर AK11 या संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यू लॉस द टॉस. काय फरक पडेल का? आता बघूया आता काय आपल्याला जो मिळालेला आहे टीम. तर सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे यांना देखील सन्मानित करावे स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय दमदार स्पर्धा. सो यू आर अ फेवरेट क्रिकेटर. येस येस. तुमच्या फेवरेट क्रिकेटरचं नाव काय? सचिन तेंडुलकर. क्या बात आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं नाव घेतलेलं आहे. तर दोन्ही कॅप्टन्सना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. आमच्या मान्यवरांना विनंती सन्माननीय करतोय. चला, शैलेशजी व्यासपीठावर. भाऊ. त्याच्यानंतर आणखीन एक मान्यवर आहेत. थँक्यू. धन्यवाद. बऱ्याच दिवसानंतर आमच्या नितीन आळवे सरांचा दमदार आवाज. आज मात्र नितीन आळवे सर आहे पुन्हा एक जबरदस्त फोर्समध्ये. जे जुने नितीन आळवे सर, तर 5 लाखाची नाईट ज्यावेळी होती, पहिल्यांदा आमची भेट झाली त्यांच्या कासारवडीच्या मैदानावर. आज नितीन आळवेंचा मात्र आवाज दमदार आणि अतिशय प्रगल्भ नॉलेज, जनरल नॉलेज तर वाखाणण्याजोग आहे. पहिला सामना नायरा 11 आणि परी 11 दोन बलाढ्य टीम. एक्सर प्रीमियर लीग 2025 ही दमदार स्पर्धा. सुसज्ज मैदान. चला, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तुमच्याकडे 24 मिनिटाचा कालावधी असेल 4 षटकासाठी. अतिशय स्ट्रिक्ट स्पर्धा आहे. आणि हे सर्व तुम्ही बघताय पाटील परिवार सर्व आहेत. चला, पहिली ओपनिंग पेअर. अतिशय दमदार स्पर्धा. IPL देखील झकमारी. IPL ला काय असतात 4-5 उघड्या नागड्यानंतर XXX ही कुठली लाईव्ह आहे तर SSS. सौरभ बाबा स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला असेल. विशाल मोरे हा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण
पहिली जोडी दाखल सक्रिय 5 षटकांचा सामना 52 धावांची जिंकण्यासाठी गरज. तर धीरज म्हात्रे यांनी जर झेल पकडला किती 500 रुपये, कमीत कमी 500 लावा. नाकेवाची लेबरची म्हणजे 700-800 आहे. लसूण 400 रुपये किलो आहे. कांदा 80 रुपये किलो आहे. 100 मध्ये का टीन तरी येते का सांगा मला. 150 रुपयाला एक टीन, 50 रुपयाचा चाकणा, 200 रुपये झाले. नाही नाही आम्ही कसं रोकटोक बोलतो. चला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेट, लॉंग ऑन अशी अरस, रचना मांडणी सजावट. षटक क्रमांक पहिलं प्रगती बदल. पहिल्या षटकाचा माकादाना गोलंदाज मयूर पाटील. यस, ज्याने आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. पहिल्यांदाच मी इथं लॉन्च झालोय कारण ही प्रीमियर लीग आहे. या सर्व काही प्ले बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू मयूर पाटील आणि हा पहिला चेंडू अप्रतिम दिलेला. पहिला चेंडू डॉट बॉल. जर 12 असेल तर पेनल्टी आहे. बघा तुम्ही पहिलं कमिटीला विचारा. आम्ही डायरेक्ट बोलू शकत नाही तर आमचे सुचवायचे. कोण नाही 12 मॅन नाही का. बघा मी अगोदरच सांगितलं होतं. आता जर पहिला चेंडून टाकू झाला. कुठे आहे दादा, तुम्ही ते जवळ बसा ना. अरे इकडे बघा आमच्या पार्श्वभाच्या पाठीमागे. अरे एवढ्या तुम्हाला टॉपचा आहे. चला मयूर पाटील संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क व तयार. 52 धावांची गरज. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, जबरदस्त क्रिकेट. आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा यस, चेंडू जाईल लिबेश गलीला, बॅकवर्डला गेलाय आणि जाहीर घोषित निर्धारित 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या 2 वर, बिनबाद 2, 2 फॉर नन. अतिशय चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल. एक्सर प्रीमियर लीग 2025 अशी ही मानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची नामवंत स्पर्धा. राईट आर्म राऊंड द विकेट, आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. जोरदार अपील कॉड बिहाइंडचं, परंतु पंचांचा मात्र नकार असेल. अतिशय अप्रतिम दिलेले मयूर पाटील ब्रँड. खरं म्हणजे नितीन आळवे सर, उज्ज्वल आपले शेखर निकम, डॅशिंग आमदार, त्यांची स्पर्धा 5 लाखाची ते देखील 6 वेळा चालू आहे. तेवढा मोठा बिग इव्हेंट सोडून इकडं खास करून नंदू पाटील, कारण त्यांचे हे जुनं नातं आहे. नितीन आळवे सर आज मला कासर वडवलीपेक्षा आज मात्र त्यांचा भन्नाट. आणि हा यस हलक्या त्यानं पुश केला, टॅप केला, चेंडू बदललाय. मिळेल एक धाव. संघाची धावसंख्या झाली 3 वर, बिनबाद 3, 3 फॉर नन. बघा ही प्रीमियर लीग आहे. याच्यात सर्व काही प्लेयर सारखे नसतात. अर्धा मॉलचा सामान, अर्धा टपरीवरचा सामान. नाही म्हणजे सारखे सगळे काही लेवल नाहीत. कारण ही प्रीमियर लीग गावाची आहे. प्रत्येकाला खेळण्याची नामी संधी असते. राईट आर्म राऊंड द विकेट, मयूर पाटील तयार. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. आउटसाइड द ऑफ स्टंप, उजव्या बाहेरून जाणारा चेंडू. जबरदस्त माना, भन्नाट मारा, सुसाट स्पेल. धाव संख्या फक्त इनमिन 3 धावा. कृपया बाईक जाऊ नका प्लीज. मैदानामधून बाईक कुणी चालवू नये प्लीज. जे बाईक चालक वालक असतील, वाहनक असतील, त्यांना विनंती करतो प्लीज. आणि हा यस पुन्हा एकदा पुश केला, टॅप केलाय. चेंडूला हलक्या त्यानं बॅकवर्स आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. आणि चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. जिथं 1 धाव तिथं 4 धाव, म्हणजे 1, 2 का 4. कॅच साठी 500 रुपये आलेले आहेत दीपेश पाटील यांच्याकडून. धन्यवाद. आणि बघा ज्या कोणाला प्राइज लावत असेल, कॅश जमा झाल्याशिवाय दशरथ पाटील साहेब आम्ही अनाउन्समेंट करणार नाही. कारण 24 वर्षात 34 वर्षात खूप भोगलेला आहे. पैसे लावतात, नंतर मग येतच नाही पैसे घेऊन. आणि खेळाडूंचा आणि समालोचकांचा मग त्यावेळेला खूप वादविवाद होतो. कॅश जमा करा आणि प्राइज लावा. 100% दशरथ पाटील सरांच्या मुखातून आणि माझ्या मुखातून तुमचं नाव घेतलं जाईल. नक्की नक्कीच. आणि कृपया शक्यतो जीपे टाळा प्लीज.
साला संडासामध्ये हागला तरी जीपे, साला 5 रुपये खिशात नाही. रिक्षाचे भाडे 10 रुपये देखील जीपेने करणार. समजा नेटवर्क हँग झाला, सर्व्हर डाऊन, तर रिक्षावाला मेला ना टार. म्हणून कृपया शक्यतो जीपे टाळा. आणि नितीन सरांनी सांगितलं की रोख पाहिजे पाहिजे. ते मारवाडी लोक बघ कसे असतात, भले 200 रुपये कमी दे पण रोख दे, उधार नको. चला षटक क्रमांक पहिले संपूर्ण 6 चेंडू संघाची धावसंख्या 8 वर. आणि प्रथमेश देसाई नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बदल बॉलिंग मार्क वर तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक पहिला चेंडू तयार. 6 चेंडू 8 धावा, एकही बाद नाही असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण फ्रॉम मयूर पाटील. चला प्रथमेश देसाई बॉलिंग मार्क वर तयार. धावसंख्या 7 वर. इकडे 8 झालेत, 7 झालेत. अच्छा अच्छा. नाही तर काय असतं, नवरा एका खोलीत बायको दुसऱ्या खोलीत, जरा कसा व्हायचा. चला बॉलिंग मार्क तयार. प्रथमेश धावसंख्या बिनबाद 6 चेंडू दमदार गोलंदाजी केली. पहिले षटक मध्ये पॉवर प्ले मधलं होतं. 5 षटकांचा सामना असेल आणि अतिशय विचित्र शैली. अब्दुल कादिर सारखे चेंडू गेलाय लॉंग लेगच्या दिशेनं. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग फंबलिंग झालंय. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोर इज 9 for none. बिनबाद 9, 52 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे का? कंपल्सरी चेसिंग म्हणजे आमच्या डोक्याला बाप नाही. नाही तर सुपर ओव्हर घ्या, बॉल आउट घ्या आणि टाइमपास. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल. म्हणजे कंपल्सरी चेसिंग म्हणजे धावा करायच्याच. प्रथमेश तयार. नितीन आळवे सर यांची शैली बघा जरा. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला कव्हर राही पंचवीस गेलाय. पॉईंट आणि कव्हर यांच्यामधून 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 10 वर. डबल डिजिट 10 for none. 1.2 डिलिव्हरीज हॅव बी मोल्ड. टोटल स्कोर इज 10 for none. बिनबाद 10. अतिशय चांगली दर्जेदार साऊंड सिस्टम. हा टाइम नोट करा प्लीज. पहिला चेंडू रिलीज कधी आला? 11 वाजून 10 मिनिटांनी. 11:50 पहिला चेंडू तुमचा रिलीज झालाय. अच्छा अच्छा ओके थँक्यू. कारण ही स्पर्धा फास्ट स्ट्रिक्ट आहे. हो येस अप्रतिम चेंज ऑफ पेस गती बदल. चेंडू जाईल शॉर्ट टर्नमॅनला. मिळेल 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झालाय 11 वर. बिनबाद 11. पहिल्या षटकात 7 धावा. दुसरं षटक प्रगती पदावर. अतिशय दमदार स्पर्धा. जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता. एक्सर प्रीमियर लीग 2025 हे दमदार अभूतपूर्व भन्नाट आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी. प्रथमेश देसाई उलटा चेंडू पुन्हा ऑन द राईस स्टेप आउट झाले आणि चांगलं टायमिंग. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळते 4 धावा. चांगलं टायमिंग. प्रॉपर स्ट्रोक. अनुपम अप्रतिम लावण्य सुंदर बडका. संघाचा टोटल स्कोर झाला 15. बिनबाद 15. दमदार सलामी धुंद फुंद बेधंद सुरुवात. इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगन इट्स हाफ डन. चांगली सुरुवात झालं की ते काम अर्ध अधिक झाल्यासारखं असतंय. माझ्या समवेत क्रिकेट विश्वामधला अतिशय नामवंत समालोचक, प्रचंड नॉलेज, जनरल नॉलेज. खरं म्हणजे नितीन आळवे सर तुम्ही IAS ला बसायला पाहिजे होते. आणि हा यस पुन्हा एकदा માટે हा बेमार असावा. चेंडूला डिबेश कव्हर पॉईंटला. फुलटॉस डिलिव्हरी ती. पंचांचा निर्णय होऊ द्या आणि 1च धाव मिळेल. चांगला निर्णय. कारण दोन्ही टाईट पंच आहे. एका बाजूला नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला अमित शहा. सांगा यांचे जो देश चालले का मला. कारण राजकारण नाही. कारण क्रिकेट इज अ फनी गेम. टोटल स्कोर इज 16. बिनबाद 16 वर. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म महोदय विकेट. पंचांना क्रॉस करतील. अतिशय नामवंत पंच, नामवंत समालोचक, नामवंत म्हणजे सर्व गोष्टी ऑल इज प्रोफेशनल. कारण ही स्पर्धाच प्रोफेशनल आहे. कारण हा वेस्टर्न जो पट्टा आहे ना हे क्रिकेटची पंढरी आहे. आणि हा ये शॉर्ट पे चेंडू अकोट्यामध्ये हुक करायचा होता पण चेंडू निघून गेलाय बिहाइंड द विकेट. गॅदे यष्टीरक्षक आणि षटक क्रमांक संपले. दुसरं संपुष्टात. 12 चेंडू 16 धावा म्हणजे प्रति षटकामागं 8 धावांचं इक्वेशन समीकरण रन रेट.
नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा गोलंदाज, तिसरा मीडियम पेसर. द न्यू मॅन इज धीरज पवार. 5 गोलंदाज वापरायचे आहेत का? प्रत्येकाला 1 षटक आहे का? अच्छा अच्छा, म्हणजे 5 गोलंदाज, ओनली 1. धीरज पवार नवीन गोलंदाज, बॉलिंग मार्कवर तयार. अच्छा, दोन्ही बंधुराज आहे. हो येस, पुन्हा एकदा आउटसाइड ऑप्शन, जोरदार अपेल कोर्ट बहीण, फलंदाज बाद होईल. पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदल. डीजे पहिला हदरा, पहिल्या विकेटचा बदल. पहिली विकेट नेस्तन आबूद, नामशेष नामहरम. पहिल्या विकेटचा एन्काउंटर, पहिली विकेटची एक्झिट, पहिली विकेट पाय उतार. संघाची धाव संख्या 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जितेश पाटील, जर तुमच्याकडे गार्ड नसतील ना, गार्ड, तुम्हाला उपाय सांगतो, सरळ खोबऱ्याच्या वाट्या लावून या. नाही, खोबऱ्याच्या वाट्यात तुम्हाला फायदा सांगतो. मॅच संपले, खोबऱ्याच्या वाट्या धुवायचा, मिक्सर लावायचा, लगेच मट्टामध्ये टाकायला फायदा. एक वेळ गार्ड तुटेल तर पुन्हा एकदा धीरज मात्रेला संधी आहे. 1000 रुपये मिळेल, तुम्ही कॅच पकडा. 1000 रुपये कॅश आमच्याकडे दशरथ पाटील दादा आमच्या अकाउंट मध्ये जमा. येस येस, नक्कीच. रोखीत द्या, भले कमी द्या पण रोखीत द्या प्लीज, नो क्रेडिट. आणि दशरथ पाटील दादा आज शनिवार आणि उद्या रविवार आहे, त्याच्यामुळे ईडीची आपल्याला भीती नाही. येस, नक्की नक्कीच ना. आणि हे मैदान बाहेर आहेत म्हणून या जत्रा आणि कधी जत्रा आणि मॅचने मी बाहेर ठेवून लफडे झाले तर बाहेरच्या बरोबर. काय कमी बरं झालं, कमी वाईट झालं तर बाहेरच्या बाहेर परस्पर. चला, वन डाऊन द फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. जयेश पाटील आणि हा पहिला ऑनसाईडला चेंडू जाईल लॉंग ऑनला, एक धाव मिळाला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, चेंडू जाईल लॉंग ऑनला, 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या 18 वर 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 52 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आता प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा. 2 डोंग्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन, बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज. 2 ताकदवर संघ, एकीकडे ठाकरे गट, दुसरीकडे शिंदे गट. बॉलिंग मार्को तयार. आणि हा येस, आउटसाइड द स्टंप, टेकअप झाला, बावून झाला, चेंडू गेला निघून, गॅदर केले यष्टीरक्षक. चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी, जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स. धाव संख्या 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती, विद्यमान अवस्था. नायरा 11 आणि परी 11. चेंडू लॉप केलाय, सॉफ्ट डिसमिसवर होतो का बघूयात, पण जाईल नो मॅन्स लँड मध्ये. शॉट बॅकवर्ड स्पेलेगला मिळेल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 20 वर. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पाहिजे अजूनही 32 धावांची गरज. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. जयेश जितेश पाटील इज बॅटिंग ऑन 3 and non-stalker Vishal Moore is batting on 5. Oh yes, विचित्र फटका मारायचा होता, काही गरज नाही. संघाची धाव संख्या 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आपला 2.4 डिलिव्हरीज. NXT लाईव्ह तुम्ही घर बसल्या बघू शकता. धावा इथे 19 आहेत. आणि हा यस, पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग अटॅक. षटक क्रमांक 3 संपुष्टात. या षटकात धावा मोडल्या, अतिशय दमदार गोलंदाजी केली, भेदक मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं बॅकफुटवर नेलं. अतिशय मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. 12 चेंडूमध्ये संघाला पाहिजे 32 धावांची गरज. 19 किती धाव संख्या 20 वर. तर पुन्हा एकदा गोव्यावरून दीपेश पाटील यांनी 500 रुपये वाढवले आहेत. एका जेलसाठी तब्बल आलेत 1,500 रुपयाची कॅश. पण झेल जायला पाहिजे ना नितीन आळवे सर. इथं 20 किती 19. बघा धीरज, तुमच्यासाठी गोव्यावरून स्पेशल 1,500 रुपयाचं कॅश आहे. कॅश पकडा, 1,500 रुपये कॅश मिळवा. तर 12 मध्ये 33 धावांची गरज.
12 मध्ये 33 म्हणजे प्रति षटकामागे 16.5 धावांची गरज. अतिशय भन्नाट मारा गेला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने 4थे षटक प्रगती पदावर. राणा 12 मध्ये 33, 12 balls to go, required 33 runs. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद होईल. नॉन स्ट्रायकरला काही गरज नव्हती. फलंदाज दुसरी विकेट जाईल तंबूच्या मार्गाला. बॉल राहिले 11. डिजिट स्पर्धा वेस्टर्न पटना मधला क्रिकेटचा कुंभमेळा. तर 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 चेंडू फेकायचे. येणे हो 8 चेंडू तुमच्याकडे 8 मिनिटं असतील. 5 चेंडू फेकायचे आहेत. चला बॉलिंग मार्क तयार. उर्वरित बॉल 11 द्यावा पाहिजे. 33 वरुण मात्रे नवीन फलंदाज. नायरा 11 परी 11 असा हा पहिला सामना, पहिली लढत. 2 टोक्यामध्ये घमासान धुमशान दोन्ही संघ आमने सामने. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू डीप मिडवे गेला. आणखीन विकेट जाईल. धावसंख्या परी 11 संघाची धावसंख्या 3 बाद 19, 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अशी वाताहत यातायात दारुण अवस्था भग्नावस्था. उर्वरित राहिले बॉल 10 आणि धावा पाहिजे. 33 धावांची गरज. 3.30. आणि नवीन फलंदाज वैभव पाटील. यस NXT तुमची क्वालिटी आणि क्लिअरिटी फक्त तुमचा अपडेट जरा थोडंसं हे करा फक्त. आणि हा चेंडू पुन्हा एकदा आणि ह्या मिळते 4 धावा. चांगलं टायमिंग, शॉट सिलेक्शन चांगलं आहे. दमदार बॅटिंग. असे तर 2-3 मोठे फटके आले. पुन्हा एकदा कमबॅक कराल. धावसंख्या 23. आणि गोट्या आहेत किती रे. पण साले मी एक बघितलं ना, सगळे अंपायर काले आहे. त्यांना म्हणजे ऋषी मुनींचा शाप आहे. तुमची अवलाद अशी सगळी डार्क असेल. बघा रॉक अंपायर, बघा तो हिरे अंपायर, बघा पंढरपूर जावा गोटे अंपायर तर बाप आहे. आणि पुन्हा एकदा चेंडू मिडवे केला, टॅप केला स्क्वेअर लेग मिडवेच्या मधून. पुन्हा एकदा खराब फेक. टोटल धावा झाला तब्बल 24. आणि पाहिजे तब्बल जिंकण्यासाठी अजून पाहिजे 28 धावांची गरज. रिक्वायर 28 रन्स इन रिमेनिंग 8 डिलिव्हरीज. 8 चेंडू 28 धावांची गरज. आणि हा लॉलीपॉप शॉर्ट पिच हुक केलाय. चेंडू जाईल डिफाईन लॉगलिंग यांच्या मधून. आणखीन एक चौकार. दमदार टायमिंग. खराब चेंडू. चुकीला माफी नाही. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गोटिमान. पाहिजे 7 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. 7 balls to go, रिक्वायर्ड 24 रन्स. काय जबरदस्त मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच, रपेटम सामना. 2 बलाढ्य संघ नायरा विरुद्ध परी. हो यस ग्रेट डिलिव्हरी. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. षटक राहिलं शेवटचं आणि शेवटच्या षटकात पाहिजे तब्बल 24 धावांचे घर. म्हणजे प्रत्येक चेंडूला पाहिजे चौकार. रिक्वायर्ड 4 रन्स इच अँड
एव्हरी डिलिव्हरी. अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक 6 मध्ये करायच्या 24 धावांची गरज. अटीतटीचा सामना, दोन बलाढ्य टीम, नामचीन, एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने. 6 मध्ये करायच्या 24 धावांची गरज. याच्यानंतर जी मॅच होईल, विद्यमान सामना असेल INCC 11 आणि AK 11 अशी ही दुसरी मॅच, दुसरी बिग फाईट, बिग बॅटल कडवी झुंज असेल. तर वरुणला सुवर्ण संधी आहे. षटकार मारल्याबद्दल 500 रुपये मिळतील दीपेश पाटील यांच्याकडून. येस, मयूर मात्रे. मॅचचं काही बरं होऊ द्या, पण तो आपले मात्र कमाई झाली, आपले उकल फांडरे झालेत. त्याला दशरथ दादा आगरी कट्टा आता बस एक 20 मिनिटांमध्ये समोर तुम्ही बघताय तर सुरुवात होणार आहे. येस, नक्कीच. बाजूला आगर आहे आणि आता सुरू होणार आगरी कट्टा, म्हणजे आग्र्याचे सगळे पदार्थ खायला भेटतील. नक्कीच हीच आग्री राज पाटील. काल जोचंद्र गावामध्ये पण जबरदस्त जेवणाची सोय होती. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 हे दमदार आयोजन. चला, 6 मध्ये षटक आणि शेवटचा गोलंदाज असेल प्रेम पाटील. येस, प्रेम पाटील. 6 मध्ये 24 धावांची गरज. वैभव पाटील खेळतो 5 वर, नॉन स्ट्रोकर. वरुण मात्र खेळतो 4 वर. 2 मोठे फटके मारावे लागतील, कमीत कमी 3. चला, पहिला चेंडू तयार. प्रेम पाटील यांच्या पठाडीमधलं शेवटचं षटक. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. चला, थोडं स्पीडअप करा प्लीज. लेफ्ट आर्म होते विकेट आणि ह्या चेंडू चकवून गेलाय आणि 15 वाईट आणि पहिली आव्हान तर पहिली एक्स्ट्राच. 1+1 2 धावा मिळतील. बॉल राहिले 6, धावा पाहिजे 22. बघा, कुठलेही टार्गेट हे कठीण नाही. क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नियम नाही. दशरथ दादा जर बघितला, हा चेंडू जर बघितला तर किपर बोस्के मांडून तयार होता. नक्की का खाजरी आली नाही. येस, फोक्सी पाडली. आणि हा येस, उलटा चेंडू, चुकीला माफी नाही. मिड विकेटच्या डोक्यावरून उदंड फटका तोलून मापून मारलेला हा दमदार सिक्सर. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 16 धावांची गरज. नितीन आळवे सर, अजूनही मॅच आहे. एकदम मोठे फटके आले तर पुन्हा एकदा कमबॅक करेल. षटकाराची हॅट्रिक करा, 1000 रुपये मिळवा. 500 रुपये तुम्हाला लागू झालेले आहेत या षटकाराबद्दल. येस, पुन्हा एकदा 5 मध्ये. सो आम्ही बोलून फायदा काय हो? तुम्ही तुमच्याकडे बघा, तुमचं ठेवा झाकून आणि आमचं बघा वाकून. अरे काय होणार, आम्ही बरोबर की नाही? काय होणार? स्कोरर बसले, लाईव्ह आले आहेत. आम्ही जरी चुकून बोललो. 5 मध्ये 16 धावांची गरज. काय सारे लक्ष असतं नाही. आणि हा येस, असे जर बॉल दिलेत पुन्हा एकदा गेला सीमारेषे बाहेर. आणि 4 मध्ये पाहिजे तब्बल 4 मध्ये 10 धावांची गरज. बघा, जबरदस्त जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक, क्लास बॅटिंग, षटकार चौकारांची आतषबाजी, मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी. अजून एक 4 षटकार, बॉलमध्ये 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक. अजून एक षटकार मारला तर दशरथ दादा म्हणतो ना आपण, कारण सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदल सांगू शकत नाही. नक्कीच. आणि इकडे बघा, कुठची मॅच कुठे आली. 2 षटकारांनी सगळं काही भवितव्य बदलून टाकलं. या सगळी समीकरणं उलतापालत करून टाकली. 4 चेंडू. बघूया टार्गेट कुठं होतं. 24 धावांची बघा, गरज होती. चेंडू तुम्ही घासून घेऊ शकता, लक्षात ठेवा, कारण आमच्याकडे जुने बॉल नाही आहेत.
आता एक मॅचची मी आठवण सांगेन, त्यावेळेला रेश्मा मयेकर आणि दशरथ पाटील आणि 2 कॅप्टन चेंडू सिलेक्शन साठी आले होते. खूप मजेशीर आठवण आहे, नक्की तुम्हाला वेळ भेटण्यावर नक्की सांगणार. त्यावेळेला रेश्मा मयेकरच्या जोडीला दशरथ पाटील दादानी चेंडू बद्दल काय चर्चा केली. तर 4 मध्ये 10 धावांची गरज. 4 balls टू गो, रिक्वायर्ड 10 रन्स. चला वरुण मात्रे ऑन फायर, दमदार बॅटिंग, मॅच इनिंग, गेम चेंजर, मॅच फिनिशर होतो का बघूया. 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 balls टू गो, नीडेड 10 रन्स. एक रंगतदार सामना, जबरदस्त क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच, रफ अँड टफ सामना, पैसा वसूल मॅच. चला स्पीडअप करा प्लीज. बॉलिंग मार्क तयार, प्रेम पाटील. काय सामना कुठं होता बघूया. म्हणून क्रिकेटचं कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी, विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. NXT लाईव्ह. पण नितीन आळवे सर मात्र NXT एक चांगला स्क्रीन आपल्याला दिले म्हणजे टेन्शन नाही. जरी स्कोअर नसला, जरी मुका असला तरी चालेल. तर यांचे किती मिनिटं आहेत रे बाबा, कारण तुम्हाला टाइम अलर्ट आहे. आणि हा बाबा बाबा यस, आणि हा सरळ षटकारांची तिकडी मिस्टर वरुण म्हात्रे. येस परी. काय दमदार बॅटिंग मिस्टर वैभव म्हात्रे. पैसे भेटले की थेट वाईन शॉप गाठा, तिथंच लावा खुर्च्या, याला मुतेपर्यंत प्या. काय 1500 रुपयाचा आरामशीर एक बिअरचा बॉक्स येतो LPचा नाही का. चला बॉलिंग मार्क तयार. काय जबरदस्त प्रेम पाटील. प्रेम पाटीलनं मात्र सगळी समीकरणं उलटवून टाकली. हा खरा खलनायक असेल. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू, पण यावेळी मात्र टायमिंग जमलं नाही. हा देखील षटका झाला असता. आणि बॉल राहिले आता 2 बॉल. बघा योगा बघा, बॉल 2 बॉल. प्रेम पाटील. हो येस, ग्रेट डिलिव्हरी. प्रेम पाटील पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. काय डिलिव्हरी केली. असे जर बॉलिंग अटॅक पहिल्यापासून केला असता नक्कीच. बघा हे क्रिकेट आहे. परी, नायरा आणि परी. चला राहिला शेवटचा निर्णायक चेंडू. 1 बॉल टू गो. अंतिम अखेरचा निर्वाणीचा स्लॉक षटक प्रगतीपदा प्रेम पाटील यांच्या पठणीमध्ये लास्ट डिलिव्हरी लेफ्ट. आणि कंपल्सरी चौकारांची गरज. शेवटच्या चेंडूवर करायचे आहेत 4 धावा. बघा मॅच सुरू असताना कुठच्याही खेळाडूंनी आपल्या जागेवरून उठू नये. नम्र विनंती आहे. 3 धावा पेनल्टी आहेत. मॅच संपेपर्यंत असं 44 नियमामधलं कुठच्याही नियमाचं उल्लंघन करू नका. दशरथ पाटील दादा नियम लागू आहेत. येस नक्कीच. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन, क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. कुठल्या आपल्याकडे हातवारे वगैरे करू नका प्लीज. चला नवीन फलंदाज हेमंत. शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी 4 धावांची गरज. बघा सामना आता पुन्हा एकदा झुकलाय. नायरा 11च्या बाजूने चौकार. म्हणजे कुठलीही गॅरंटी नाही. मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघाच्या अशा पल्लवी झाले 2 बॉलनी. प्रेम पाटील यांचा आगामी चेंडू होता, भन्नाट चेंडू होता. चला नवीन फलंदाज प्रेम पाटील. निर्णायक बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
खेळेल फलंदाज हेमंत पाटील. चला स्पीडअप करा प्लीज. डीप बॅक फर्स्ट लेग, डीप मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. आणि हा सामना जिंकलाय बघूया. शेवट आणि वाईटचा इशारा असं वाटलं होतं आउटसाइड द ऑफ स्टंप आणि शेवटच्या चेंडूवर पाहिजे 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी 3 धावा कराव्या लागतील. काय जबरदस्त मॅच झाली आणि हा सामना फिनिश झालाय. दमदार शेवटच्या निसटता विजय प्रस्थापित केला आणि प्रतिस्पर्धी संघाचा बाजार उठवलेला आहे आणि हा पहिला पराभव, पहिली विक्ट्री आणि चला, सामन्याचा एकमेकांशी शेक हँड करायचा आहे, हा नियम आहे.